नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज एक खूप छान असं आपण टुलिप्स क्रंचेस बनवणार आहे। हे एकदम सोपं आहे, हिचं तुम्ही बिझनेस सुद्धा करू शकता असं आहे। आणि ही घरच्या जे शिल्लक कपडे राहतात आपल्या तिच्यानं सुद्धा बनवलं तर खूप छान। बघा, ही माझ्याकडे सिल्कचा कपडा होतो, मी हिला हेअर बो किंवा मग हे टुलिप्स क्रंचेस, आता हे ट्रेंडमध्ये आलेलं आहे टुलिप्सचं। तर चला मग हिला आपण बनवायचं कसं हे बघूया। बघा, ही एकदम सोप्या पद्धतीने आहे। तर आपल्याला कपडा सुद्धा खूप कमी लागतो। बघा, मी डबल फोल्ड केलेला कपडा घेतलेला आहे, जिची लांबी आहे बघा 19 इंच आहे। जर हिला डबल केलं तर आपण 38 इंच होतो आणि जी रुंदी आहे जी 4.5 इंच आहे। तर आता ही मी कपडा कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला दुसरा एक कपडा लागणार आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये दुसरा कलर यूज केला तर तुमचं जी क्रंचेस आहे ते खूप छान दिसणार आहे। त्यासाठी मी पांढऱ्या कलरचं घेतलेलं आहे, जिची लांबी आहे 20 इंच आणि हिची रुंदी आहे 2 इंच। मग आपल्याला खाली टुलिप्स बनवण्यासाठी असं 6 इंच लांबी आणि 2 इंच रुंदीचा आपल्याला दुसरा एक कपडा घेतलेला आहे मी छोटंच। तर चला मग आता हिला आपण शिवून घेऊयात। आधी जी आपण डबल फोल्ड होतं तिथं आपल्याला आधी शिवून घ्यायचं आहे, दोन्हीला एकच करायचं आहे आपल्याला। तर इथं मी डबल सिलाई मारते जेणेकरून की ही सिलाई उकलू नये। बघा, मी सिलाई सुद्धा मारून घेतलेली आहे। आता आपल्याला जे एक्स्ट्राचा कपडा आहे ते सुद्धा मी कट करून घेत आहे। तर चला, हिला आपल्याला फोल्ड वगैरे काही करायचं नाही। बघा, जसं आहे तसंच आपल्याला ठेवायचं। उलटं भाग जे आहे ती खाली ठेवायचं आणि जी वरचा भाग आहे तिला आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि जी खालचा भाग आहे तिच्यात गुंडाळून आपल्याला वरून सिलाई मारून घ्यायचं आहे। इथे आपल्याला अर्धा इंचचं मार्जिन ठेवायचं आणि सिलाई मारून घ्यायची आहे। सिलाई मारताना जी मधला भाग आपण फोल्ड केलेलं होतं तिला आपल्याला असं ओढायचं आणि वरून जे कपडा होतं तिच्यावरतीच आपल्याला सिलाई येऊ द्यायचं आहे। जी मधला कपडा आहे तिच्यावरती आपल्याला सिलाई येऊ द्यायची नाही। तर बघा, ही सिलाई मारून झालेली आहे। इथे आपल्याला मी 2 इंचाचं सोडलेलं आहे, तुम्ही सुद्धा बघू शकता। जी 2 इंच आहे तिथून आपल्याला ती पलटायचं। यामुळे मला जे 1.25 करायचं भाग आहे तिथे मी सोडलेला आहे 2 इंच, तसंच तुम्हाला सोडायचं आहे। आता कट करून काढलेला आहे आणि मधला भाग जे आहे मी वढून असं काढत आहे। बघा, आपली जी क्रंचेस आहे ती सुद्धा आपल्याला आता 1.25 झालेला आहे आणि मध्ये जी मी गॅप सोडलेला आहे तिच्यात आपण तुम्ही आता जी मध्ये आपण जागा सोडली आहे तिथं आपल्याला हेअर बो किंवा मग इलास्टिकचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता। बघा, इथे मी इलास्टिकचाच वापर करत आहे। बघा, मी इलास्टिकला पिन लावलेली आहे आणि जी इलास्टिक आहे ती मी मध्ये घालून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही। आता साईडला जी तुम्हाला जर एक्स्ट्रा थोडंसं वाटत असेल तर तुम्ही इलास्टिक कमी सुद्धा करू शकता। माझी इलास्टिकची लांबी होती ती मी 6 इंचाची घेतलेली आहे। आता इलास्टिकला सुद्धा आपल्याला ह्या पद्धतीने सिलाई मारून घ्यायची। इलास्टिकला सिलाई झाली। आता आपल्याला जी आपण गॅप सोडलेलं होतं 2 इंचाचं तिथे सुद्धा आपल्याला आता सिलाई मारून घ्यायची आहे। जी माया ठेवलं होतं ती माया मध्ये घालायचं आणि ह्या पद्धतीने आपल्याला वरून सिलाई मारून घ्यायची। बघा, इथून आपल्याला खालचा जी मधला कपडा होता ती काहीच दिसू नये ह्या पद्धतीने तुम्ही साईडने सिलाई मारून घ्यायचं। एक दाब ठेवायचं आणि एका दाब्यावरतीच आपल्याला सिलाई मारून घ्यायची। तर बघा, आपलं जी क्रंचेस आहे हे नॉर्मलवाला क्रंचेस तयार झालेला आहे, पण आपल्याला थोडंसं आणि चांगलं जी आता ट्रेंडमध्ये चाललेलं आहे तिच्यासाठी आपल्याला टुलिप्स बनवायचे आहेत। बघा, जी मी 2 इंचाची जी पट्टी घेतली होती तिला सुद्धा मी सिलाई मारून घेतलेला आहे। अर्धा इंचाचं माया ठेवलं आणि सिलाई मारून घेतलेली आहे। आणि जी आपण टुलिप्स बनवण्यासाठी बघा मी 6 इंचाचा कपडा घेतला होता तिला सुद्धा मी ह्या पद्धतीने सिलाई मारून घेतले। दोन्हीकडचे भाग शिवायचे नाहीत आपल्याला, जी साईडचे दोन्ही भाग येतात ते शिवायचं। आता हिला पलटण्यासाठी माझ्याकडे काही ती काडी वगैरे नाही, तर मी ही साध्या सुईनं आपलं टाका घालायचं आणि सुई उलटी करून मध्ये घालायचं आणि ओढायचं। बघा, तागा ओढलं की आपण जे आपलं नॉड आहे ती व्यवस्थित सरळ होती। तर बघा, मी ही नॉडला सुद्धा सरळ करून घेतलेला आहे। आता आपल्याला इथं हिचे 2 भाग करायचे आहेत, एक भाग थोडंसं लांब ठेवायचा आणि एक भाग थोडंसं छोटं ठेवायचं आहे। आता जी टुलिप्स आहेत ती बनवण्यासाठी बघा, जे कपडा घेतलं होतं तिच्यामध्ये आपल्याला नॉट घालायचं आणि वरून आपल्याला ही सुईनं शिवून घ्यायचं आहे। मशीनवरती हिला शिवायचं नाही, जे आपल्याला काजीची सुई असते तिच्यानंच आपण शिवून घेऊयात। बघा, सगळं असं ओढून शिवायचं आहे आणि तिथं आपल्याला एक पॅक करायचं आहे। तुम्हाला मी दाखवतच आहे त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता। आणि इथे आपल्याला एक पॅक नॉट बांधून घ्यायचे जेणेकरून की ओढलं तरी ते तुटू नये। तर इथं मी 2-3 गाठ घालून घेत आहे। बघा, ही आता आपली झालेली आहे। आता आपल्याला हिला पलटून घ्यायचं आहे। जी नॉड आहे आपल्याला वरती काढून घ्यायची आहे। जे एक्स्ट्राचं कपडा असेल ते तुम्ही कट करून घेऊ शकता। बघा, आता हिला मी फोल्ड केलेलं आहे। बघू शकता आपला टुलिप सुद्धा खालून किती छान आलेला आहे, एकदम फ्लावर सारखं। मध्ये आता आपल्याला जी चायनीज रुई असते ना ते रुई घालायचं आहे। बघा, मी ती कापूस चायनीज कापूस होतं माझ्याकडे तेच घातलेलं आहे, तुम्ही नॉर्मल सुद्धा कापूस घालू शकता। आता आपल्याला हिला दोन्ही साईडने बघा जी मध्यमध्ये आपल्याला एक टाका घालून घ्यायचा आहे। बघा, समोरचा भाग पण यावं आणि हे पण, आणि तुम्हाला दाखवते त्याचप्रमाणे तुम्ही हे करू शकता फ्लावर। आणि इकडच्या साईडने सुद्धा आपल्याला शिवून घ्यायचं आहे। एक फ्लावर सारखं लुक यावं यासाठी आपल्याला 4 भाग शिवून घ्यायचे आहेत। तर हिचे बघा 4 कोणी मी शिवून घेतलेलं आहे। आता कट करायचं। दुसरं सुद्धा मी ह्या पद्धतीने शिवून घेतलेलं आहे।
तर बघा दोन्ही टुलिप्स आपले रेडी झालेले आहेत। आपल्याला आता जी क्रंचेस होतं तिला लावून घ्यायचं आहे। हे दोन्ही बघा एक छोटा आणि एक मोठं ठेवलेलं आहे। आता क्रंचेसला आपल्याला मधल्या भागून घ्यायचं, जेवढं क्रंचेसची लांबी आहे तेवढं घ्यायचं आणि मधून आपल्याला फोल्ड करायचं आणि मधूनच हिला आपल्याला टाका घालायचा आहे। तर तुम्हाला मी दाखवते बघा, मधून मी पट्टी घेतलेली आहे। दोन्ही जी टुलिप्स आहेत त्यांना मध्येच ठेवायचं, दोन गाला एकाच ठिकाणी ठेवून आपल्याला ही सिलाई मारून घ्यायचं। बघा दोघांना सुद्धा मी एक टाका घालून घेतलेला आहे, जेणेकरून की ते निघू नये। चांगलं तुम्ही मशीनवर नका लावू, हिला आपल्या हातानंच लावून घ्या। बघू शकता आपलं जे टुलिप्स क्रंचेस आहेत ते रेडी झालेलं आहे। तुम्ही हिला टुलिप्सचं हेअर बो सुद्धा म्हणू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून की तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहता येतील। बघा हिला हातात घातल्यानंतर सुद्धा हे किती छान दिसतो।